एवढं लक्ष देऊन काय वाचताय? जेव्हा बघावा तेव्हा हातात पेपर घेऊन बसलेले असतात. हाय का आता माणूस इकडे एवढं बोलतोय तुमचं लक्ष बी नाही बाय. काय विचारते मी? काय? एवढं लक्ष देऊन काय वाचताय? अगं आर्मीची भरती निघाली. बघू. आजाला सांगायला पाहिजे ना. कशाला? कशाला म्हणजे काय? भरतीसाठी एवढं ट्राय करतोय तो, त्याला सांगायला नको वय? काय गरज नाही त्यांना सांगायची. अगं शेवटचा चान्स आहे त्याचा. आता नाही भरती झाला तर परत कधी भरती होणार नाही तो. आणि इकडे पेपर. अजिबात मिळणार नाही. तुमचा काही नेम नाही. पुष्पे, तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतोय म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नकस. अगं ती पोरग भरतीसाठी जीवाचं रान करतय, त्याला मदत नाही निदान खो तरी घालायचं बंद कर. तुम्ही केव्हापासून त्यांच्या भरतीचा विचार करायला लागलात? आज पत्र त्यांच्या डोक्यातनं खूळ कसं काढायचं हेच विचार करत होतात ना? होय, पण अगं त्याची लई इच्छा आहे आणि माझ्या ताडीचं सपा नाही ती. आणि ते पूर्ण करायला जर मी मदत केली नाही तर माझं मन मला खात राहील. आता सुस्त आहे तुम्हाला ही. हे तर मी सगळ्यांच्याच भल्याचा विचार करते आणि तुम्ही तुमच्या भाच्याचाच विचार करताय. जेडीचा विचार कोण करायचं? अगं तू असं बोलती जसं काय मला जेडीची काळजीच नाही. हाय ना काळजी. मग मी सांगते तसं करा. अहो मला बी वाटतंय अजिंक्यच्या मनासारखं व्हावं म्हणून, पण म्हणून काय जेडीच्या आयुष्याचं वाटोळ करायचं का? काय वाटोळ बिटोळ होत नाही. होत नाहीच. आणि मी हाय त्यावर वाटोळ बी होऊ देणार नाही. मला मस्त काळजी आहे सगळ्यांची, तुमची, जिजींची, जेडीची आणि अजिंक्यची सुद्धा. कुणाचं कशात भलं आहे ना मला चांगलं कळतंय. म्हणूनच म्हणते मी अजिंक्यनं सांगायला नको भरतीचं. अगं पण आपण नाही सांगितलं तर त्याला बाहेरनं कळायचं राहणार आहे वे. बाहेरनं कळलं तर कळू द्या की, पण आपण सांगायचं नाही. तुला माहितीये त्याला रोज सकाळी पेपर वाचायला लागतो म्हणून. अहो मग त्यांनी विचारलं तर सांगा ना पेपर आलाच नाही म्हणून. जे काय करायचंय ते तुझं तूच कर, मला खोटं बोलायला सांगू नकोस. अहो आपल्या पुरीसाठी बी एवढं खोटं बोलणार नाही बाई तुम्ही. आणि तसं बी खोटं बोलण्याने बी त्यांचाच फायदा होणार आहे. मला जमणार नाही. बरं राहिलं. खोटं बोलू शकत नाही पण खरं तर सांगू नका ना. आपल्या पुरीसाठी एवढं तर करू शकतच की. आता ही पेपर लपवते मी. मामा, अरे लगेच पुढे निघून आलास व्हय? हा आलो लगेच. मामा, अरे पेपर कुठे आजचा? हा पेपर आजचा? आवाज 15 ऑगस्ट नाही बाई, त्याची सुट्टी आहे सगळ्यांना. पेपर बी आलाच नाही. हा होय की. बरं ते राहू द्या. सकाळी नाश्ता न करताच गेला बाई. वाईच खाऊन घ्या. हा ते झेंडावंदन होतं ना म्हणून त्याची तयारी करायची होती. होय होय. तिकडे काय खाल्लं नाही बाई? जिलेबी खाल्ली की. हाय का आता? जिलेबीने काय होतंय? तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी काय तर आणते खायला. हा कोण असेल तो पोरगा? आना आजा नाव का सांगत नाही? शीतल, क्या चल रहा है तेरा? क्या चल रहा है? झूठ मत बोला, मुझे सब पता है. काय पता है? कुछ तो चल रहा है. नहीं, असं काय नाही. फिर राजा के साथ क्या खुसुर पुसुर चल रही थी? कधी? झेंडावंदनच्या तिथं. मी होते की तिथंच. हा ते होय. ते काय नाही, ते असंच. आता खरंच काय नाही तर तुम्हाला
काय सांगणार नाही वे? आता काय ना तर काय सांगू? तुला नाही सांगायचं ना तर राहू दे. यासमुडी, ए यासमुडी, यासमुडी चिडली वाटत. ए यासमुडी, हे काय? काय नाही ग, तू चिडल्यावर मला यासमुडी वाटतीस. कुछ भी. तुला सरळ नाव बोलायला आवडत नाही का ग? सारखं आपलं कुणाला तरी नाव ठेवत असतेस. ऐ, मी कुणाला नाव ठेवते? सगळ्यांना. त्या आजाला तर काय काय नाव ठेवत होतीस तुझं तुलाच आठवतंय का? बोका काय, बॉडीगार्ड काय, अब्दुल्ला काय. मग तो वागायचाच तसा, त्याला मी काय करणार? तो काय करत नव्हता बर का, तूच सारखी त्याची खोड काढायची. मी नाही, तोच मला आडवा यायचा. बर बाई, तोच आडवा यायचा. लई आडगाय त्यो. आता बी नाव सांग ना. कोणाचं नाव सांग ना? काय? कोणाचं नाव? आता तूच म्हणालीस ना नाव बी सांग ना. मी कुठं तसं म्हणली? अगं तूच म्हणलीस ना की मी नाव ठेवते म्हणून. हा हा, तेच वाटलं असेल तुला. मुझे तो कुछ समझ में नहीं आ रहा, सब तेरी वजह से हो रहा है. आणि काय ग, मला एक कळ ना, तू आणि आज एवढी भांडण भांडत होता आणि अचानक एवढं गोड कसं काय बोलायला लागला? What is this talent? काय झालं भैया? काय झालं रे? झेंडा वंदन आपले हस्ते जायला पाहिजे होतं का नाही? अहो भैया, तुमच्याच हस्ते होणार होतं. पण झालं का? अरे झालं का नाही ना? अहो भैया, तुम्ही तिथं लगेच बोलाय पाहिजे होतं. मी बोलायला पाहिजे होता. अरे तुमची तोंड काय शिवली होती का? तुम्हाला नुसतं जेवायला आणि गाडीत बसून फिरायला पाहिजे, चार चौकात बोलायला नको. हा, सॉरी भैया. काय सॉरी? सॉरी भैया. अरे पण माझा चान्स वाया गेला ना. अहो पण नाना बोलल्यावर आपण काय करणार? त्यात त्यांना हनुमान फौजीच्या हस्ते झेंडावंदन करायचं म्हणल्यावर काहीच बोलता येईना. पण दुसरं कोण असतं तर लगेच विरोध केला असता. विरोध केला असता? हा? अरे पण मग माझ्याच बाबतीत असं का होतं?